ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही. आणि हे सगळे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का? लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते. त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणल्या असतील, मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारला नेमकं हवंय काय? की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणलीत. बरं का? आता माहित नाही कुठकुठचे प्राणी परत येतात ह्याच्या पुढे येतील ते. असाच एक प्रकार जे तुम्ही म्हणताय वेगवेगळे विषय आणले जात आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मांस विक्री बंदी, कत्तलखाना बंदी 15 ऑगस्टच्या निमित्तानं नाही, मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत. आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही.